पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसासांच्या विरोधात कारवाई होणार, सूत्रांची माहिती। उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त। प्रथम दर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन। मराठी विरुद्ध मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी। दादर पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल। भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुप्रिया सुळेंचं ठिय्या आंदोलन। न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक। रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप सरसगट। पूजा यावर आरोप नको तर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती। 35 पैकी 21 आरोपी फरार। 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणण्याची शक्यता। राणाला एनआयच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता। रिझर्व्ह बँकेचं नववर्षातील पहिलं पतधोरण जाहीर। व्याजदरामध्ये कपात झाल्याने सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार। रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटनं घट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।